नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची आणि निरामय अशी जाओ, अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आपण दिवाळीचे जे काही स्पेशल भाग बघतोय त्यापैकी आजचा तिसरा भाग. आज आपण बघू दिवाळीचे एवढे पदार्थ खाण्यात आल्यानंतर आपलं जे त्या दरम्यान पोट खराब होतं त्याविषयी आपण काय योगाभ्यास करू शकतो. आता आपल्याला योगाभ्यास फार करायचा नाहीये, कारण आपल्याला दिवाळीचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे कुणालाही एक्सरसाइज किंवा योगा करायची इच्छा या दरम्यान नसते, हे मला माहिती आहे. पण आपण अगदी छोट्या छोट्या अशा 2-3 गोष्टी जर केल्या, त्याही सकाळ उठून आपलं खाणं सुरू होण्याच्या अगोदर, तर आपण पोट खराब होणं ह्या दरम्यान, गॅसेस होणं, ऍसिडिटी होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं ह्या गोष्टी आपण निश्चित टाळू शकतो. तर ह्यासाठी मी आपल्याला 1-2 मुद्रा, हस्तमुद्रा आणि 1-2 योगासने असे सांगणार आहे. आपण हा भाग शेवटपर्यंत बघत राहा. बघूया आपण कोणती योगासने या दरम्यान करता येतील. 2 योगासने मी सांगते. एक आहे पवनमुक्तासन, जे आपल्या शरीरात जे अतिरिक्त वायू किंवा गॅसेस तयार होतात ते मुक्त होण्यासाठी, त्या नावातच पवनमुक्तासन म्हणजे नावातच आलेलं आहे, गॅस मुक्तीसाठीच हे आसन आहे. आणि फक्त पोटातलेच गॅसेस त्यांनी मुक्त होतात असं नाही, तर हे गॅसेस ज्या वेळेला पोटामध्ये आपल्या तयार होतात, अतिरिक्त दूषित वायू म्हणून याला, हा संपूर्ण शरीरामध्ये आपल्या फिरतो आणि संपूर्ण शरीरात तो जिथे जिथे फिरतो त्या त्या भागात आपल्याला कुठे वेदना जाणवते, कुठे पाठीत पोटात अडकल्यासारखं वाटतं, कुठे आपले संधी सगळ्या दुखायला लागतात. असे वेगवेगळे प्रकार त्या वायूचे आहेत. म्हणून हा वायू निघून जाण्यासाठी म्हणून आपण पवनमुक्तासन करणार आहे. त्यानंतर या दरम्यान जी ऍसिडिटी वाढू शकते, तेलकट, तुपकट किंवा गोड अति खाल्ल्याने आपल्याला जी ऍसिडिटी होऊ शकते, त्या ऍसिडिटीसाठी आपण नौकासन बघणार आहोत. ह्या दोन्ही आसनांचा प्रचंड फायदा आहे. तसंच आपण एक हस्तमुद्रा बघणार आहोत, एक प्राणायाम बघणार आहोत. चला तर बघूया कोणती योगासने आपल्याला करता येतील. पाठीवरच्या आसनांच्या स्थितीत यायचंय. दोन्ही हात वर ताणलेले आणि पाय खाली ताणलेले या स्थितीमध्ये आपण पवनमुक्तासन करणार आहोत. दोन्ही पाय आपण पोटावर दाबून घ्यायचे दोन्ही हातांनी. जास्तीत जास्त आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दाबायचंय. यासाठी आपण श्वास सोडून घेऊ. श्वास सोडला की हळूहळू पोट आत जातं आणि मग आपण जास्तीत जास्त हनुवटी गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करू. या आसनांच्या स्थितीत आपण अर्धा ते 1 मिनिट थांबून त्यानंतर डावीकडे आणि उजवीकडे याप्रमाणे पाठीवर संचालन करायचंय. याप्रमाणे उठून बसणे, झोपणे असं देखील आपण किमान 10 वेळा करू शकतो. याप्रमाणे पवनमुक्तासन केल्यास खरोखर आपल्या शरीरातले सर्व दूषित वायू, सर्व गॅसेस मुक्त होण्यास मदत होते. यानंतर आपण ऍसिडिटी वाढते त्यासाठी करणार आहोत नौकासन. दोन्ही हात, दोन्ही पाय याप्रमाणे ठेवायचे. हात पॅरलल घ्यायचे दोन्ही पायांना. अर्धा ते 1 मिनिट थांबून आपण खाली यायचंय. या नौकासनाने देखील आपल्याला इथला जो आपला पित्ताशयाचा पॉइंट आहे त्यावर चांगला ताण पडून आपल्याला ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. यावर आपल्याला कपालभाती प्राणायाम अतिशय फायदेकारक ठरू शकतो. कपालभाती प्राणायाम आपण यापूर्वी पण पाहिलेला आहे. थोडासा स्लो करायचा आहे, पण प्रत्येक वेळी आपलं पोट व्यवस्थित आत ओढलं जात आहे, इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, याप्रमाणे कपालभाती आपल्याला करायची आहे. आपापल्या बॉडी कॅपॅसिटी प्रमाणे 50, 100 त्याचे 3 ते 4 आवर्तन, याप्रमाणे कितीही आपण आकडा ठरवलेला असला तरी तो 3 ते 4 आवर्तनांमध्ये करावा. जसं 20
आपण करू शकतो एका वेळी, तर 20 करून थांबावं, पुन्हा 20 करावं. ह्याप्रमाणे आपण कपालभाती प्राणायाम करू शकतो. अग्निसार क्रिया एका भागात मी दाखवलेली आहे. ह्या सगळ्यात अतिशय प्रमुख अशी जी क्रिया आपण म्हणू ती म्हणजे अग्निसार क्रिया. अग्निसार क्रिया केल्याने आपलं पोट अतिशय साफ राहायला मदत होते. जो काही मल पोटामध्ये साचून आहे तो सगळा निघून जाऊन आपल्याला अतिशय फ्री आणि मोकळं असं वाटतं. तर ही अग्निसार क्रिया तशी उभी राहून करायची आहे 2 ग्लास पाणी पिऊन, परंतु मी बसून देखील आपल्याला करून दाखवू शकते. बघा, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून दोन्ही हात असे गुडघ्यावर दाबून घ्यायचे. आता श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये आपलं पोट अतिशय रिकामं झालेलं आहे आणि हातांचा असा दाब असल्यामुळे एक प्रकारे पोट आपण आत ओढू शकतो. व्हॅक्यूम क्रिएट होऊन आपण पोट आत बाहेर अशी क्रिया आपण करू शकतो. एका श्वास सोडलेल्या स्थितीत आपण जितके वेळा ही क्रिया करू शकू तितक्याच वेळा करायची आहे. त्याचा मी असा एक पर्टिक्युलर आकडा सांगत नाही, कारण आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण कमी जास्त त्याला वाढवू शकतो. बघा, ही अग्निसार क्रिया आपल्याला 2दा करायची आहे. पण ही क्रिया आपल्याला नीट जमत नसल्यास आपण नुसतं पोट आत खेचून जरी ठेवलं तरी पण चालणार आहे. नुसतं पोट आत खेचून ठेवायचं, जितका वेळ आपण खेचून ठेवू शकू. श्वास घ्यायची इच्छा झाली की आपण पोट सोडून द्यावं. असंच आपण 2-3 वेळेला केलं तरी पण चालू शकतं. यावर एक अतिशय उत्तम अशी हस्तमुद्रा मी आपल्याला सांगणार आहे, जिचं नाव आहे अपान मुद्रा. ही अपान मुद्रा शरीरातला सर्व अपान वायू बाहेर काढायला मदत करते. तसंच शरीरातले जे विजातीय तत्व आहेत ते बाहेर निघून जाण्यासाठी म्हणून ह्याची मदत होते. ज्यामध्ये मल, मूत्र, घाम किंवा अजूनही शरीरातून जे बाहेर निघून जायला हवं तर ते निघून जायला मदत होते. ही कशी आहे अपान मुद्रा? मधली 2 बोटं म्हणजे मध्यमा आणि अनामिका ह्याप्रमाणे अंगठ्याला अशी लावून ठेवायची. आपण लहान मुलांना हरिण दाखवतो तशी ही मुद्रा आहे. बघा, ह्याप्रमाणे ही मुद्रा आपल्याला अतिशय फायदेकारक आहे पोट साफ राहण्यासाठी. तर ही मुद्रा आपण किमान 15 मिनिटं ते जास्तीत जास्त 45 मिनिटं एका वेळी फक्त हात बोट असे जोडून बसायचं आहे. ह्यासाठी पाठ ताठ राहिली पाहिजे किंवा कुठली विशिष्ट शरीराची पोझिशन हवी, विशिष्ट आसन हवं असं काहीही नाही. आपण सहज बसलेलो आहे, त्यावेळेला आपण चालतोय, वॉक करतोय, त्यावेळेला देखील आपण ही मुद्रा हातांची ठेवून आपण ही मुद्रा करू शकतो. ही मुद्रा अतिशय फायदेकारक आहे. फक्त प्रेग्नंट लेडीजनी ही मुद्रा त्यांच्या 8 महिन्यापर्यंत करायची नाही. 9व्या महिन्यात केली तर चालते. अशा प्रकारे आपण ह्या दिवाळीच्या दरम्यान आपलं पोट अतिशय छोट्याशा कमी वेळेच्या योगाभ्यासाने ठीक ठेवू शकतो. त्याचा आपल्याला अतिरिक्त खाल्ल्याचा आपल्याला काहीही दुष्परिणाम जाणवणार नाही. तर आपण भरपूर खाऊन आणि भरपूर एन्जॉय करून ही दिवाळी आनंदाची, समाधानाची आणि निरोगी अशी ठेवायला मदत करूया. हॅपी दिवाळी टू ऑल. हा सेशन आपल्याला आवडला असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये तसं मला कळवू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब करा, शेअर करा, त्या पुढील बेल बटन प्रेस करायला विसरू नका. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.